नमस्कार मित्रांनो, मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांची निवड करणाऱ्या समितीत समाविष्ट असतात? 1. भारताचे पंतप्रधान. 2. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. 3. लोकसभेतील विरोधी पक्षनेते. आणि 4. पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री. ऑप्शन 1 आहे 1, 3 आणि 4. ऑप्शन 2 आहे 1, 2 आणि 4. ऑप्शन 3 आहे 2, 3 आणि 4. आणि ऑप्शन 4 आहे 1, 2 आणि 3. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1, 3 आणि 4 हे असतात. प्रश्न दुसरा आहे, थारचे वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेच्या पश्चिमेकडे आहे? 1. सातपुडा. 2. अरवली. 3. पश्चिम घाट आणि 4. पूर्व घाट. तर थारचे वाळवंट हे अरवली पर्वताच्या पश्चिमेकडे आहे. प्रश्न तिसरा आहे, किण्व हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे? 1. जीवाणू. 2. कवक. 3. परजीवी आणि 4. विषाणू. तर याचं योग्य उत्तर आहे 2. किण्व हे कवक या प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत. प्रश्न चौथा आहे, 1919 मध्ये रौलट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीलपैकी कोण भारताचे व्हाईसराय होते? 1. लॉर्ड चेम्सफोर्ड. 2. दुसरा लॉर्ड हार्डिंग. 3. दुसरा लॉर्ड मिंटो आणि 4. लॉर्ड रीडिंग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लॉर्ड चेम्सफोर्ड हे 1919 मध्ये रौलट कायदा मंजूर झाला त्यावेळेस भारताचे व्हाईसराय होते. प्रश्न 5 आहे, जुलै 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहराने भारतातील पहिले ई-वेस्ट इको पार्क उभारली? 1. दिल्ली. 2. कोलकाता. 3. गुरुग्राम आणि 4. गाझियाबाद. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. दिल्ली. प्रश्न 6 आहे, टिंबटिंबमध्ये पुरुषांना राष्ट्रीय प्रचारक म्हणून भारताच्या सेवेत स्वतः झोकून देण्याचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आणि सर्व घटनात्मक मार्गाने भारतीय जनतेच्या राष्ट्रीय हिताचा प्रचार करण्यासाठी भारत सहयोग समाजाची स्थापना करण्यात आली होती. 1. 1917. 2. 1900. 3. 1905 आणि 4. 1885. तर भारत समाजाची स्थापना ही 1905 मध्ये करण्यात आली होती. प्रश्न 7 आहे, खालीलपैकी कोणती जोडी योग्य जुळली आहे? 1. केशवचंद्र सेन भारतीय ब्राह्मण समाज. 2. दयानंद सरस्वती प्रार्थना समाज. 3. देवेंद्रनाथ टागोर आदी ब्राह्मण समाज. आणि 4. महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक समाज. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. महात्मा फुले सत्यशोधक समाज. प्रश्न 8 आहे, 8 एप्रिल 2023 मध्ये नथुलाजवळ हिमस्खलन झाले. नथुला खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात आहे? 1. उत्तराखंड. 2. अरुणाचल प्रदेश. 3. हिमाचल प्रदेश आणि 4. सिक्कीम. तर याचं योग्य उत्तर आहे नथुला ही सिक्कीम या राज्यामध्ये आहे. प्रश्न 9 आहे, मार्च 2023 मध्ये गुरुग्राम हरियाणा येथे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आयोजित केलेल्या G20च्या पहिल्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाच्या बैठकीचे उद्घाटन खालीलपैकी कोणी केले? 1. गिरिराज सिंग. 2. कैलास चौधरी. 3. डॉक्टर जितेंद्र सिंह आणि 4. पशुपती कुमार पारस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. डॉक्टर जितेंद्र सिंह. प्रश्न 10 आहे, सुक्रोजला सहजा टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. 1. पेप्टाइड. 2. मीठ. 3. ग्लुकोज आणि 4. साखर. तर याचं योग्य उत्तर आहे सुक्रोजला साखर म्हणून ओळखले जाते. प्रश्न 11 आहे, टिंबटिंबमध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. 1. 1918. 2. 1916. 3. 1920 आणि 4. 1914. तर 1920 मध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. प्रश्न 12 आहे, 1884 मध्ये पुण्यात बाळ गंगाधर टिळक यांच्यासह खालीलपैकी कोणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली? 1. केशवचंद्र सेन. 2. गोपाळकृष्ण गोखले. 3. गोपाळ गणेश आगरकर आणि 4. दादाभाई नौरोजी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न 13 आहे, भ्रष्टाचार रोखण्यासाठी जागरूक नागरिक आणि माहितीची पारदर्शकता अत्यावश्यक आहे असे RTI अधिनियम कोणत्या भागामध्ये म्हटले गेले आहे? 1. कलम 3. 2. कलम 1. 3. कलम 2 आणि 4.
RTI अधिनियमाची प्रस्तावना. तर याचं योग्य उत्तर आहे 4. RTI अधिनियमाची प्रस्तावना.